शेतकरी बांधवांनो, आज आहे 3 ऑगस्ट. आज आपण बघणार आहोत दिवसभरामध्ये पावसाचा कुठे अंदाज आहे. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह देखील पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतो आणि शेतकरी बांधवांना फवारणीचं नियोजन करायचं आहे या संदर्भात देखील माहिती. सुरुवातीला जर बघितलं आपण तर अंतर्गत महाराष्ट्रामध्ये काही फारसे पावसाची या ठिकाणी परिस्थिती नाही. फक्त घाट असेल किंवा कोकणाच्या आसपास मुंबई आहे, पालघरपर्यंत पावसाचे ढग आहेत. या ठिकाणी सध्या पाऊस चालू आहे. रात्री देखील ठाणे असेल, मुंबईच्या आसपास चांगल्यापैकी पाऊस सक्रिय होता. जर आपण दिवसभराची परिस्थिती बघितली तर आज जो पाऊस मुख्यत्वे होणार आहे तर तो पूर्वेकडचा विदर्भ जो आहे नागपूरपासून ते यवतमाळचा काही भाग, वर्धा देखील या ठिकाणी येणार आहे. या संपूर्ण ठिकाणी चांगल्यापैकी विजांच्या कडकडाटासह जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. खास करून भंडारा असेल, नागपूरचा काही भाग, चंद्रपूर आहे, यवतमाळ आहे, म्हणजे आदिलाबाद, तेलंगणा या संपूर्ण विभागामध्ये आज चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. या खालोखाल नांदेड आहे, लातूर आहे, हिंगोली आहे असेल, यवतमाळचा पश्चिमेकडचा भाग या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या खालोखाल बाकी जर बघितलं तर अमरावती आहे, बुलढाण्याचा देखील काही भाग, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा काही भाग, अहिल्यानगर आहे, पुण्याचा पूर्वेकडचा भाग या ठिकाणी देखील आज चांगल्यापैकी या संपूर्ण विभागामध्ये शक्यता आहे. परंतु हा पाऊस सार्वत्रिक जरी नाही झाला परंतु विजा आणि गडगडाट होण्याची शक्यता अधिक आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार, मात्र सार्वत्रिक जरी नाही बघायला भेटला परंतु चांगल्यापैकी पाऊस होईल. धाराशिव किंवा लातूरच्या अजून काही भागामध्ये पाऊस बऱ्यापैकी होण्याची शक्यता आजसाठी आहे. कोकणामधला जो पाऊस आहे तर हळूहळू आता थोडासा दक्षिणेकडे सरकेल. आज सध्या चालू आहे परंतु हळूहळू साताऱ्याकडे येईल. आजपासूनच तो साताऱ्याकडे आलेला असेल, त्यामुळे साताऱ्याचा घाट असेल किंवा साताऱ्याच्या पूर्व भागामध्ये देखील काही ठिकाणी रिमझिम होईल. तर कदाचित संध्याकाळच्या आसपास विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता अधिक आहे. उत्तरेकडील भागाच्या आसपास अधूनमधून पावसाचे सरी येतील, त्यामुळे शेतकरी बांधवांनी थोडंसं फवारणीसाठी आजचे दिवस थांबण्याचं नियोजन करा. उद्यापासून जे असेल तर आपण फवारणीचं नियोजन करा, कारण की उद्याच्या नंतर अगोदर देखील अंदाज दिलेला आहे की विदर्भामध्ये पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र समजा असं एखादं झाड आहे आणि त्यावरती जर सूर्यप्रकाश नाहीच पडला तर त्या पिकाचं अपटेकिंग चांगल्यापैकी होत नाही. ज्यावेळेस आपण औषधाची फवारणी या पानावरती करतो त्यावेळेस त्याचं शोषून घेण्याची क्षमता वाढते. त्यासाठी काल थोडंसं ऊन पडलं असेल, आज देखील अधूनमधून ऊन महाराष्ट्रामध्ये बघायला भेटेल. दक्षिण मराठवाड्याकडे चांगल्यापैकी ऊन आहे, तर या ठिकाणी आपण फवारणीचा सकाळी सकाळी निर्णय घेऊ शकता. मात्र बाकी ठिकाणी ढगाळलेलं हवामान अधूनमधून रिमझिम येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडंसं थांबावं आणि ज्यावेळेस पीक चांगल्यापैकी आपण टाकलेलं औषध शोषून घेण्याची क्षमता तयार होईल त्यावेळेस आपण निश्चिंत फवारणी करा. माझा तर एक अंदाज आहे, उद्यापासून आपण मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक शेतकऱ्यांनी उद्या या ठिकाणी निर्णय घ्यायला काहीच अडचण नाही. सकाळी सकाळी लवकर फवारणी करा आणि आपलं पीक पूर्ण औषध शोषून घेतल्यामुळे कीड आणि रोगराई देखील या ठिकाणी चांगल्यापैकी नियंत्रणात येईल. कारण की औषधांचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात आहे, औषधांची किमती देखील खूप महाग झालेल्या आहेत. त्यावेळेस आपल्याला हवामानाची योग्य माहिती आणि त्याच्या आधारित नियोजन या ठिकाणी आपलं चांगलं ठरणार आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.